नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय झालेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयटी पार्कला मंजुरी दिलेली आहे। या आयटी पार्कसाठी ज्यांनी अनेक वर्ष लढा दिला आणि ज्यांच्या संकल्पनेतून आयटी पार्कचा हा प्रकल्प नाशिकमध्ये उभा राहतोय ते नाशिकचे माजी महापौर सतीश कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। नाना, आम्ही बघितलं की 2012 सालापासून आपण या प्रकल्पासाठी प्रयत्न करत होतात। आता हा प्रकल्प स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला आहे। काय नेमकी आपली भावना? देवेंद्रजींचे खऱ्या अर्थाने संपूर्ण नाशिकांच्या वतीने मी अतिशय मनापासून आभार मानतो। मी ज्यावेळेला उपमहापौर होतो तेव्हापासून सातत्याने ह्या विषयाच्या पाठीमागे मी होतो। जवळजवळ 2000 सालापासून माझा प्रयत्न चालू होता, परंतु देवेंद्र मी ज्यावेळेला महापौर होतो त्यावेळेला सातत्याने जवळजवळ मी 2.5 वर्ष या बाबतीत प्रयत्न केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागेचा सर्वे, जागेचं आरक्षण महासभेला त्यावेळेला मी तो ठराव मंजूर करून घेतलेला होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं माननीय केंद्रीय मंत्री राणे साहेब यांना या ठिकाणी आणून मी 48 आय टी परिषद घेतलेली होती, बऱ्याचशा आय टी कंपन्यांना आणलेलं होतं आणि सातत्याने माझा पाठपुरावा देवेंद्र तिकडे चालू होता। तो मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी तो मान्य केला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, नाशिककर गेले जवळजवळ 20 ते 25 वर्ष सातत्याने या बाबतीत होते की नाशिकला आय टी झालं पाहिजे। त्याचं कारण असं मोठे या ठिकाणी आय टी आहे ना, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून जवळजवळ 30,000 लोक बाहेरगावी जातात, हैदराबाद असो, पुणे असो, बँगलोर। त्याच्यामुळे शासनाने खूप चांगली गोष्ट या ठिकाणी केली। खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देवेंद्रजींना देतो त्यानिमित्त। नाना, पण मधल्या काळामध्ये एवढं सगळं कामकाज झालेलं असताना हा प्रकल्प नेमकं अडून राहण्याचा, थांबण्याचं काय कारण होतं? नेमकं त्यावेळेला महाविकास आघाडी होती, त्याच्यानंतर 3 वर्ष, पावणे 3 वर्ष आलं प्रशासक आहे। मुळात ही गोष्ट त्यांनी कळायला पाहिजे होती, पण त्यांच्याकडून कोणताच पाठपुरावा झाला नाही। सातत्याने देवेंद्र जवळजवळ पावणे 3 वर्ष सातत्याने माझा पाठपुरावा देवेंद्र तिकडे चाललेला होता। हे त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याचं हे त्या दिवशी सांगून नाशिककरांचं स्वप्न पूर्ण झालेले, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। नाना, याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय की या संदर्भात आता पुढे लवकरात लवकर हा कामकाज सगळं सुरू व्हावं, यासाठी आपण स्वतः परत आयुक्तांची भेट घेणार आहात? नक्की, मी आता पुढच्या आठवड्यात देवेंद्रजींना पण भेटणार आहे, आयुक्तांना भेटणार आहे। जेवढं लवकर हे करता येईल, जी जागा आता शासनाने फायनल केली ती अत्यंत चांगली अशी जागा आहे, सर्व सोयी। मुळात आय टीला जे लागतं, विमानतळापासून तर हायवेपर्यंत सगळ्या सोयी त्या ठिकाणी। त्याच्यामुळे जेवढा तो प्रकल्प लवकर मार्गी लागेल त्यासाठी सातत्याने मी देवेंद्रना भेटून, साहेबांना आयुक्तांना भेटून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार। खूप धन्यवाद। हे होते नाशिकचे माजी महापौर सतीश कुलकर्णी, ज्यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यातून आता नाशिक आय टी पार्क हब होणार आहे आणि त्या दिशेनं आता वाटचाल सुरू झालेली आहे। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच नाशिकचे महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन पुढील कारवाईसाठी त्यांचा पाठपुरावा आणि त्यांची एकूणच चर्चा करणार, असं देखील महापौरांनी सांगितलंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।